कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 4 पक्ष संघटनांनी आंदोलनं केली। त्यातून झालेल्या घोषणा, निदर्शनं आणि उपोषणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला। एकूणच आठवड्यातील आजचा पहिला दिवस महसूल विभागासाठी आंदोलन दिन झाला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विविध पक्ष संघटनांनी आंदोलनं केली। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि जोरदार निदर्शनं करण्यात आली। त्याशिवाय बहुजन परिवर्तन पार्टी प्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला आणि कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहेत। यशवंत सहकारी गृहनिर्माण संस्थेतील गैरकारभार आणि पात्र व्यक्तींना डावलल्याचा यांचा आरोप आहे। त्याशिवाय काही व्यक्तींना भूखंड वाटप झालं होतं, पण त्या जागेतून ड्रेनेज लाईन गेली आहे। त्या ठिकाणच्या सभासदांना पर्यायी जागा अजून दिलेली नाही, याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात भारतीय दलित महासंघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी करत आक्रोश आंदोलन झालं। शाळा बंद करण्याचं धोरण मागं घ्यावं, अन्यथा कोल्हापूर ते मुंबईपर्यंत लाँग मार्च काढून विधान भवनाला घेराव घालण्याचा इशारा दलित महासंघानं दिला आहे। मिणचे इथल्या सहकारी संस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराविरोधात बंडखोर सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। श्री महालक्ष्मी भटकी जमात, शेळी मेंढी पालन उत्पादक संस्थेनं अनेक लोकांकडून पैसे गोळा केले आहेत। गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्यास त्या संस्थेकडून टाळाटाळ होतीये। नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, संबंधित संस्थेचं बँक खातं सील करावं, संस्थेचे चेअरमन आणि संचालकांची मालमत्ता जप्त करावी, अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या।